तर SSCच्या आन्सर की आल्या, ठीक आहे. आणि SSCच्या आन्सर की आल्या आणि माहीत असलंच मी दिल्लीत आहे, पण ह्या वर्षीचा मी UPSCचा अटेम्प्ट झाला नव्हता SSCसाठी. पण SSCचा माझा अटेम्प्ट झाला 15 सप्टेंबरला, वाढदिवसा दिवशीच, ठीक आहे. आणि त्या दिवशी मग माझा पेपर झाला व्यवस्थित, पण तरी पण माझा कॉम्प्युटर बंद पडला. 2दा कॉम्प्युटर बंद पडला, 2दा चेंज केला, सर्व्हर 2दा हँग झाला, ठीक आहे. आणि अटेम्प्ट माझा 82 होता, ठीक आहे. मी त्यात एक्झॅक्ट काउंट केलं तर 85, पण ती चुकून झालं असणार ती. म्हणजे त्यावेळी मला वाटलं 85 अटेम्प्ट आहे, पण ॲक्च्युअली आत्ता बघितलं तर 82 आहे. आणि माझा स्कोर आहे 124. आणि माझ्या जो ॲव्हरेज शिफ्टचा जो स्कोर आहे तो 114 आहे. माझा 124 आहे, म्हणजे 10 मार्क जास्त आहे. पण आता बघू आता काय होते. म्हणजे वाटते तरी मला होईल सोडा. मागल्या वेळी माझं काहीतरी 2 मार्कात राहिलेलं. GKचा माझा स्कोर चांगला आहे 25, रिझनिंग 45, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 27.5 आणि इंग्लिश 26.5 का किती तरी आहे. हां असंच आहे. मग असा स्कोर आला आहे. आणि अभ्यास केला तर थोडा, फक्त विषय झाला म्हणजे चुका सांगतो यात थोडक्यात, की परीक्षेच्या आधी तुम्ही बघितलं असेल यूट्यूबला खूप दंगा चालू होता, धुडकूस चालू होता सगळा. म्हणजे ती प्रोटेस्ट हे आहे ते, आणि त्यात म्हणजे इतका अभ्यास झाला नाही किंवा त्यातून मी जरा डिस्ट्रॅक्ट झालो. आणि त्यामुळेच ती क्वांटला जरा स्कोर कमी आला किंवा क्वांटची जरा प्रॅक्टिस कमी झाली. पण बाकी सगळी सेक्शन ओके स्कोर आहे. म्हणजे जितका पाहिजे त्यापेक्षा जास्तच आहे. रिझनिंगचा जर जास्तच आहे. आणि अजून मेन म्हणजे की म्हणजे मी कारणं सांगत नाही थोडा, म्हणजे रडारडी मी गात नाही, पण ॲक्च्युअल जे झाले जे सांगतो तुम्हाला, की माझा कॉम्प्युटर बंद पडला असल्यामुळे झालता विषय काय, म्हणजे शेवटची 20 मिनटं म्हणजे बाकीच्यांचा आधी पेपर संपला, मग तिने जरा बोलायला वगैरे चालू केलं. आणि मी कसं दुसऱ्या राऊंडचं जे क्वेश्चन होतं म्हणजे थोडा हार्ड क्वेश्चन, तर ते मी नंतर ठेवलेलं पुढं. मग ते ज्यावेळी सोडवायचं होतं त्याच वेळी हा थोडा दंगा चालू होतं आणि त्यात थोडं माझ्या चुका झाल्यात. पण ठीक आहे. पण मी त्यावेळी पण डोक्यात मी त्याच ठेवलेलं की कसं काय होतं ते उदे, पण आपण व्यवस्थित द्यायचं. पण स्कोर आला आहे चांगला, काही विषय नाही. आणि आता वाटते तरी होप की बाबा CGL होईल ह्यावेळी, ठीक आहे. आणि ॲनालिसिस वगैरे सगळं झाले. मग काल रात्री म्हणजे रात्री काय तर म्हणजे आज सकाळी 2ला व्हिडिओ म्हणजे आन्सर की चेक केल्या. पण मी आत्ता व्हिडिओ करावले आज रात्री 2च्या आसपास. का तर ते माझं मनच सॅटिस्फाय होत नव्हतं किंवा ते मलाच वाटायला स्कोर कमी आहे. पण आता आज ते यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघून, ठीक आहे, माझी शिफ्ट कुठली आहे, का तर जवळजवळ 46 शिफ्ट झाल्यात. त्यामध्ये माझी शिफ्ट किती आहे, माझा स्कोर किती आहे, ते सगळं जरा व्यवस्थित करून थोडा आत्ता कॉन्फिडन्स आला आहे. आणि आत्ता व्हिडिओ करूया म्हणून म्हणलो, सांगूया तरी काय झालं SSCला किंवा काय वर्षभर मी केलं काय इथे येऊन, असं झालं आहे. तर म्हणजे आला आहे चांगला स्कोर. आणि आता बघूया काय काय होते पुढं. म्हणजे होप तर आहे की ह्यावेळी मेन्स होईल. पण ते मेन झाले की त्याची मेन झाली की त्याची टायपिंग होते, टायपिंगची प्रॅक्टिस करायला पाहिजे थोडी. ती कोल्हापूरला गेलो बघू आता थोडं, ठीक आहे. आणि राज्यसेवा पण काहीतरी आता 9 नोव्हेंबरला आहे, तर ती कोल्हापूरलाच आहे. त्यामुळे कोल्हापूरला पण मला जायचं आहे. त्यामुळे पेरलं तसं उगवते थोडा, काही विषय नाही. पण अजून पण वाटते की अजून थोडा इम्प्रूव्हमेंटला चान्स होता, किंवा अजून मी थोडं डिस्ट्रॅक्ट व्हायला नको पाहिजे. जेवढं झालं तेवढं ठीक आहे. पण ठीक आहे, आता तेवढं पास झाल्याशी मतलब आहे आपणाला. आणि मी गेला आहे चांगला पेपर गेला आहे, चांगला स्कोर आला आहे. तर बघूया काय काय पुढं होते. अजून पण 2-3 परीक्षा दिल्यात, त्याचा पण स्कोर चांगला आहे. पण काय सगळं सांगत बसण्यात अर्थ नाही की प्रत्येक परीक्षेचा स्कोर एवढा आला, या झालं ते झालं. म्हणजे फोकस होता ते मी सांगितलं आहे. तर MPSC पण ते माझं इच्छा नसायची द्यायचं अटेम्प्ट, म्हणजे MPSC का तर ते माझं पहिल्यापासून ते कलेक्टर. पण आता परिस्थिती अशी आहे किंवा पॅटर्न लय सेम झाला आहे. तर मित्र पण म्हणतात दे जरा GK चांगलं एवढं केलं आहेस तर. मग ते आपण आता भरला आहे फॉर्म. आणि आता बघू काय काय होते MPSC, ठीक आहे. ते बुक वगैरे पण आणले मी. पण चॅनलवर मी कन्सिस्टंट नाही आहे थोडा, मला वाटेल त्यावेळी मी व्हिडिओ बनवतो आहे. दिवाळीला मी जाणारच होतो काय घरी ह्यावेळी. म्हणजे मागच्या वर्षी पण मी दिवाळीला घरात नव्हतो. मागच्या वर्षी पण मी आलतो ऑक्टोबरमध्ये तिकडं. आणि ह्या वर्षी तरी म्हणालतो की दिवाळीला मी जाईल, ठीक आहे. पण ह्यावेळी असं झालं की आमची 14 ऑक्टोबरनंतर परत परीक्षा होणार होती, म्हणून मी थांबलेलो इथं, ठीक आहे. पण ती पण आता परीक्षा होणार नाही आहे. आणि आता तरी दिवाळीला मी जाणार कसं, ट्रेनची तिकीटनी काय ते तर राहू देच. मग आता इथंच दिवाळी होणार आहे दिल्लीतच. आणि पुढल्या महिन्यात आपण जाऊ, काय काय होते बघू, ठीक आहे. आणि दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा, ठीक आहे. घरात आहे किंवा कुठं पण आहे तर मस्त एन्जॉय करा दिवाळीचा दिवस. काय असं लई टेन्शन घेऊ नका.
ठीक आहे. म्हणजे जे व्हायचं ते होणारच आहे. आणि म्हणजे खरंच सांगतो, जर कष्ट वगैरे असलं तुमचं, म्हणणार लई फिलॉसॉफिकल व्हायला आहे, पण जर असलं प्रॉपर कष्ट तुमचं, तर थोड्या वेळानं का होईना तुम्हाला रिझल्ट येतो आहे. फक्त तुमचा खरोखर संयम पाहिजे. आणि सुरुवातीच्या अटेम्प्टला माझा संयम नसायचा. म्हणजे मी असं डोकं फिरायचं माझं की यायला अजून इतकं वर्ष थांबायचं काय, अजून असं काय तसं काय. पण वेळ तुम्हाला माहीत थोडं शिकवत्या, किंवा ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्याला थोडा धीर धरायला लागतो आहे. त्यामुळे थोडा धीर धरा. आता जर काय करताय किंवा काय नवीन चालू केले किंवा काय रिझल्ट येत नाही तर ठीक आहे, धीर धराने तुमचं तुम्हाला माहिती असते प्रगती झाल्या का नाही किंवा ग्रोथ झाल्या का नाही, असं आहे. त्यामुळे ती ग्रोथ करा आणि तसं तुम्ही पुढं सरका. ठीक आहे. आणि संयम ठेवा. म्हणजे खरंच संयम ठेवा. मोठ्या गोष्टीला वेळ लागतो आहे. म्हणजे हे मला पण आधीच मला वाटते की कळायला पाहिजे होतं आधीच मी. पण ठीक आहे, जे झालं ते चांगल्यासाठी झालं. आणि हे एक डोक्यात ठेवा की होते ते चांगल्यासाठीच होते. म्हणजे आता प्रत्येक गोष्ट, म्हणजे आता माझं सीजलचंच झाला होता विषय, पण जे होते ते चांगल्यासाठीच होते. त्यामुळं सकारात्मक राहा आयुष्यात. आणि खरंच म्हणजे थोडं चिल राहा. म्हणजे तुमची स्वप्न मोठी ठेवा. ठीक आहे. विजन मोठं ठेवा. मी काय म्हणत नाही की हाय त्यात सॅटिस्फाय राहा आणि असं करा. खूप म्हणजे मोठं ठेवा. खूप तुमची म्हणजे हेलिकॉप्टर घ्यायची स्वप्न ठेवा. ठीक आहे. प्रायव्हेट जेटनं फिरायची स्वप्न ठेवा. पण चिल बी राहा. कळलं का? का तर मी पण ते बघतोय ना, म्हणजे की जरा रिलॅक्स तुम्ही झाला ना, तर जरा परफॉर्मन्स तुमचा वाढतो किंवा इफिशियन्सी एक वाढते, किंवा असं लई डोक्यात तणातण राहत नाही. त्यामुळे ते एक ठेवा. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल मी मला जे कळलं ते तुम्हाला सांगतो. लई असं डोक्यात ताण ठेवू नका. आणि रिस्क घ्या बरं का. म्हणजे अजून एक सांगितलं की रिस्क म्हणजे घ्याच तुम्ही. रिस्क शिवाय तर नाहीच आहे. म्हणजे माझं मला तसं होतं की रिस्क नाही घेतली की मलाच ती कसं तर वाटते. म्हणजे मला तसं वाटतं यार आयुष्यात आहे काय मग, असं आहे. आणि रिस्क बी कॅल्क्युलेट करून घ्या. किंवा रिस्क घेतली तर तुम्ही त्याच्यानंतर तशी ताकदीने प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर रिस्क घेतल्या पण आणि काही काम करत नाही किंवा ती करतच नाही. रिस्क घेतली म्हणजे ऑटोमॅटिक होत नाही, तर ती रिस्क घेऊन कडवर न्यायला लागते ती, तर त्याचा फायदा होतो आहे. तर तसं करा. ठीक आहे. आणि हेच माझं 4 शब्द होतं. ठीक आहे. दिवाळीच्या मला शुभेच्छाच द्यायच्या होत्या तुम्हाला. आणि माझाही स्कोर सांगायचा होता, अपडेट सांगायचा होता की काय झाले, कसं झाले माझं. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि दिवाळीचं बघू आता. म्हणजे तुम्हाला इथली म्हणजे दिल्लीवाल्याची दिवाळी खतरनाक असते थोडा. मला व्हिडिओ दाखवायचा आहे, पण झाला विषय आहे की याचा बॅक कॅमेरा इतका हे नाही आहे. आणि माझं कसं आहे, जर करायचं तर चांगलंच किंवा दाखवायचं तर चांगलंच. पण ती आता ह्यातनं मला ते व्यवस्थित एवढं दाखवायला येत नाही, किंवा असं कॅमेरा इतका स्ट्रॉंग नाही आहे. 2दा डिस्प्लेचा गेला आहे, त्यामुळे ती एवढं दिसत नाही. पण मी मित्राचा वगैरे फोन घेऊन ना ते व्हिडिओ वगैरे करून तुम्हाला दाखवीनच की कशी दिवाळी इकडं आहे ती. आणि बघूया आता अजून काय काय होते ते. ठीक आहे. त्यामुळं परत एकदा तुम्हाला सगळ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा. ठीक आहे. लवकर हा व्हिडिओ तुमच्यासोबत पोचू दे. आणि खरंच दिवाळी जरा सेलिब्रेट करा. थोडं गावात असाल किंवा कुठं कोल्हापुरात असाल किंवा तुमच्या शहरात असाल तर जरा म्हणजे खरंच एन्जॉय करा 1-2 दिवस. ठीक आहे. म्हणजे चिल घ्या, चिल करा. ठीक आहे. आता आम्ही पण आहे दिवाळीत, तर मी सांगतो आहे तुम्हाला आमची पुढं परीक्षा आहे, पण तरी पण थोडं तरी चिल राहावा. म्हणजे वेळ आहे किंवा कामं बी माहीत, अभ्यास वगैरे आहे, पण थोडं मनाला पण रिलॅक्स राहावा. ठीक आहे. म्हणजे तुमची अजून इफिशियन्सी वाढेल. असं बी नाही की दिवाळी दिवशी पण येईन ते. थोडं तर रिलॅक्स राहावा आणि जरा एन्जॉय करा. म्हणजे दिवाळी खरंच म्हणजे चांगला असं नाही हो. आणि आपल्या महाराष्ट्रापेक्षा तर दिवाळी म्हणजे इथं दिल्लीत जास्तच मोठी असते थोडा. आपल्याकडे कसं गणेश चतुर्थी मोठी असते, तसं इकडं दिवाळी म्हणजे सगळ्यात जोरात असते. तर आमची इथं पण मित्र सगळी जी आहेत नॉर्थची, हे हरियाणा, राजस्थान, इकडली सगळी आता घरी गेल्यात, पण आम्ही महाराष्ट्रवालीच थोडी थांबलो आहे. ठीक आहे. आता आम्ही पण गेलो असतो, पण ठीक आहे. आता व्हिडिओ पण संपला आहे. त्यामुळं दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.